गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकापर्यंत पोहोचलोय. मागच्या वेळेस आपण 29वा श्लोक बघितला होता. आता आपण 30व्यापासून पुढे सुरू करू आणि बघू की आज समजा आपल्याला हा अध्याय पूर्ण करता आला तर, नाही तर मग जेवढा होईल तेवढा. तर 30च्या पुढे 34 पर्यंत अवनी जर तू श्लोक म्हटले तर मग आपण पुढे सुरू करू. ठीक आहे, गो अहेड. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थ येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते नरब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोकमिमं प्राप्य भजस्व माम् मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि उक्त्वैव मात्मानं मत्परायणः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. थँक्यू. मस्त. तर 30व्या श्लोकामध्ये आपल्याला आपले गुरु प्रभुपाद काय सांगतात बघूया. ते म्हणतात की अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुर एवस मंतव्य सम्यग सम्यग्व्य सम्यग सम्यग अव्यव अव्य अव्यवसितो ही सह. त्याचं काय आहे, त्याचं ब्रेकडाऊन मला बघायला पाहिजे. सम्यक व्यवस्थितो. हा, सम्यक व्यवस्थित. राईट. अपि म्हणजे इव्हन, चेत म्हणजे इफ, सुदुराचार म्हणजे वन कमिटिंग द मोस्ट अबॉमिनेबल ऍक्शन्स, भजते इज एंगेज्ड इन डिवोशनल सर्व्हिस, माम म्हणजे अन टू मी, अनन्य भाग विदाउट डिव्हिएशन, साधू म्हणजे सेंट, एव सर्टनली, सह म्हणजे ही, मंतव्य इज टू बी कन्सिडर्ड, सम्यक कम्प्लिटली, व्यवस्थित म्हणजे सिच्युएटेड इन डिटर्मिनेशन, ही म्हणजे सर्टनली आणि सह म्हणजे ही, हे और ही, सॉरी. तो ट्रान्सलेशन मध्ये हे सगळं वाक्य कसं होईल की इवन इफ वन कमिट्स द मोस्ट अबॉनिमेबल ऍक्शन, if he is engaged in devotional service, he is to be considered saintly because he is properly situated in his determination. आता हे आपण किती चुकीच्या अर्थाने घेऊ शकतो तुम्ही स्वतःच बघा विचार करून. की लोक काय म्हणतील की आपण कुठल्याही प्रकारचं पाप करू, पण आपण जर डिवोशनल सर्व्हिसमध्ये एंगेज असू, म्हणजे भक्ती करत असू, तर वी आर सपोज टू बी सेंटली. असं नाही आहे ते. म्हणजे बाहेरून जरी असं दिसत असेल की एखादी व्यक्ती, अबॉमिनेबल ऍक्शन म्हणजे काय की दिसायला आपल्याला ती गोष्ट चांगली दिसत नसेल, परंतु जर ती गोष्ट कल्याणाकरता होत असेल तर इट इज टू बी कन्सिडर्ड सेंटली. म्हणजे आता बघा की अर्जुनाच्या केसमध्ये आपण बघू की अर्जुन त्याच्या वडिलांच्या काकांना किंवा त्याच्या गुरूंना मारणार होता या युद्धामध्ये. राईट. दिसायला तर ती जी आहे ऍक्शन, जे कर्म आहे ते अबॉमिनेबल म्हणजे याचं संस्कृतमध्ये काय बघा बरं ट्रान्सलेशन, सुदुराचार, दुराचार, अबॉमिनेबल ऍक्शन, दुराचार, दुराचार, वाईट आचार. हे जरी असलं तरी सुद्धा इट इज कन्सिडर्ड सेंटली बिकॉज इट इज टेकन फॉर द बेनिफिट ऑफ द टोटॅलिटी. आणि आपण जे काही करतो आहोत ते सगळं भगवंताच्या धर्माच्या स्थापनेसाठी जर करत असो,
किंवा भगवंताच्या भक्तीसाठी करत असू. आता ह्याचाही अर्थ उलटा काढला जाऊ शकतो. म्हणजे असा एक धर्म आहे की जो आम्हाला देवानी असं सांगितलंय आमच्या त्याच्या प्रेषिताच्या मार्फत, त्यामुळे हेच आम्ही करू आणि बाकीचे जे लोक म्हणतील ते सगळं चुकीचं आहे. तर कसं असतं बघा की मनुष्याच्या मनामध्ये किंवा मनुष्याने निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये ना काळानुसार बदल घडत असतो. परंतु सनातन धर्म जो आहे ना, सनातन ह्याचा अर्थ जो त्रिकाला बाधित आहे, म्हणजे कालही होता, आजही आहे, उदय राहणार आहे, काळाच्या पलीकडे आहे. हा जो धर्म आहे तो खरा धर्म आहे. बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या उपासना पद्धती आहेत किंवा बाकीचे जे पंथ आहेत तर ते बदलू शकतात, परंतु धर्म एकच आहे. ह्या जगामध्ये या पृथ्वीवर धर्म एकच आहे आणि तो म्हणजे सनातन धर्म आहे, वैदिक धर्म. तर तो धर्म जसा आपल्या ऋषीमुनींना दिसला, त्यांच्या अतिशय डीप मेडिटेटिव्ह स्टेट्समध्ये, म्हणजे ध्यानस्थ असताना जे आपल्याला आतून कळलं, ज्याचा बोध झाला, ते जे ज्ञान आहे त्याला आपण म्हणतो वेद. तर ते वेद जे आहेत ते सगळे शब्दरूपाने प्रगट झाले आणि त्यांचा जो अर्क आहे, जो उपनिषदांमध्ये आलेला आहे, तो अर्क सगळा गीतेमध्ये आलेला आहे. म्हणून तर आपण गीता शिकतोय ना, म्हणजे ह्या जगातलं जे सगळं ज्ञान आहे ते सगळं गीतेमध्ये आलेलं आहे. तर ते शिकायचा आपला प्रयत्न आहे. विनोबा आपले गुरु काय म्हणतात, ते म्हणतात की असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो, मानावा तो जसा साधू त्याचा सुंदर निश्चय. असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो, मानावा तो जसा साधू त्याचा सुंदर निश्चय. सोपं आहे नाही समजायला, काही कठीण नाही रे. आपले बंधू जे किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात बघ याच्या आधी मुक्त छंदामध्ये, ते काय म्हणतात, केली असती निषिद्ध कर्मे निषिद्ध, मग जो मजसी भजी श्रद्ध, त्याचे असे धार्मिक मनोधैर्य, त्यासी साधू म्हणणेच योग्य. केली असती कर्मे निषिद्ध, मग जो मजसी भजी सश्रद्ध, त्याचं धार्मिक मनोधैर्य, त्याचं असे धार्मिक मनोधैर्य, त्यासी साधू म्हणणेच योग्य. म्हणजे आपल्याला करावं लागतंय असं एक काम की जे बाहेरून दिसायला चांगलं नाही दिसत आहे, परंतु ते आपल्याकडे कर्तव्य म्हणून आलेलं आहे. आता तुम्ही विचार करा की एखादा माणूस जो फाशी देतो कैद्याला, समजा आता फाशीची शिक्षा झालेली असेल तर त्याला कोणीतरी त्या फासावर चढवायला पाहिजे ना. तर जो फाशी देणारा मनुष्य आहे त्याच्याकडे आपण बघितलं तर आपल्याला असं वाटेल की अरे हा तर किती वाईट काम करतोय, परंतु ते काम त्याला त्याच्या व्यवसायानुसार म्हणा किंवा त्याच्या ॲज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे तो करतोय बिचारा. परंतु त्याच्यामध्ये जर त्याची आसक्ती नसली किंवा त्याच्यामध्ये जर तो आनंद घेत नसला, सुख घेत नसला, तर मग ते कर्तव्यरूप कर्म त्याला बांधून नाही ठेवत. मी काही लोकांना प्रायव्हेटली ही गोष्ट सांगितलेली आहे, परंतु तुम्हालाही सांगतो की एक मनुष्य होता, तो जन्माने आंधळा होता. तर त्याची बायको त्याला एका अशा माणसाकडे घेऊन गेली की जो माणूस त्याच्या पूर्वजन्मी काय झालेलं होतं त्याचा अनालिसिस करू शकायचा. तर त्या बाईने विचारलं या महाराजांना की हा जो माणूस आहे माझा नवरा, याला जन्मापासून जे अंधत्व आलेलं आहे हे का बरं आलंय? तर त्या महाराजांनी ते सगळं त्याचं बॅक कॅल्क्युलेट केलं, म्हणजे रिग्रेशन केलं, रिग्रेशन अनालिसिस. ह्या जन्मी काय केलं, मागच्या जन्मी काय केलं, त्याच्या मागच्या जन्मी काय केलं, वगैरे वगैरे. तर असा निष्कर्ष निघाला की एका कुठल्या तरी जन्मामध्ये हा जो माणूस होता त्याच्याकडे रोमन राज्यामध्ये तो राहायचा. रोमन राज्यामध्ये आणि कुठल्या कुठल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा जी होती ना, दंड जो होता तो म्हणजे ते लोकांचे डोळे काढून टाकायचे. हा दंड, ही शिक्षा, तुम्ही काहीतरी अपराध केलाय म्हणून. तर तो डोळे काढणारा जो माणूस होता तो हा होता. तर मग त्याच्या बायकोने विचारलं महाराजांना, म्हणे की महाराज, ह्याच्याकडे तर हे कैद्यांचे किंवा गुन्हेगारांचे डोळे काढण्याचं काम ॲज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी होतं, कर्तव्य म्हणून होतं, तर मग त्याची शिक्षा ह्याला का बरं? तर त्या महाराजांनी जे उत्तर दिलं ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणे की हो,
ह्याचं हे कर्तव्य होतं आणि दॅट वॉज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी. म्हणजे त्याला ते काम त्याच्या व्यवसायानुसार आलेलं होतं की लोकांचे डोळे काढायचे. पण ही वॉज एन्जॉईंग इट. म्हणजे त्याच्यामध्ये तो आनंद घेत होता. विचार करा. तर जर आपल्याकडे कोणाला तरी शिक्षा देण्याचं काम आलेलं आहे आणि आपण जेव्हा त्यांना ती शिक्षा देतो आहे तेव्हा जर आपल्याला आतून आनंद होत असेल किंवा वी आर एन्जॉईंग दॅट होल प्रोसेस, तर मग त्या कर्माचं बंधन आपल्याला होतं. असं आहे. पण जर त्याच्यामध्ये आपलं इमोशन अडकलेलं नसेल आणि आपण ते कर्तव्य भावनेने केलं आणि प्रत्येक वेळेस कर्म करताना देखील त्याच्याबद्दल भगवंताची प्रार्थना केली की भगवंता, माझ्या कर्तव्यानुसार माझ्याकडे हे घोर कर्तव्य कर्म आलेलं आहे, त्यामुळे मी हे करतोय, त्यामुळे ह्याच्याबद्दल तू मला क्षमा कर. म्हणजे कालच मी कोणाच तरी ऐकत होतो, तर ती व्यक्ती म्हटली की मी नॉनव्हेज खातो परंतु मला प्राण्यांवर अत्याचार झालेले पटत नाहीत. म्हणजे हे एका दृष्टीने डबल स्टँडर्ड आहे. पण कसं असतं पहा की समजा आपल्याला काही दुसरा चॉईसच नसला, म्हणजे पुष्कळदा मला लोक विचारतात की तुम्ही हे सगळं व्हेजिटेरियन जेवता, घासपूस सगळं खाता, हे अलास्कामध्ये म्हणा किंवा आर्क्टिक सर्कलमध्ये किंवा जे एस्किमो लोक असतात त्यांच्यासाठी हे शक्य आहे का? किंवा हिवाळ्यामध्ये तिथे काही उगवतच नाही, मग कसं काय करायचं? तर मग त्याला काय उत्तर आहे? तिथे जर तुम्हाला दुसरं काही अन्न शक्य नसेल खाणं, तर मग तुम्हाला दुसरे प्राणी मारून खाणं, त्यांचं मांस खाणं दुर्दैवाने आवश्यक आहे. आता इथले जे अमेरिकेतले जे ज्यांना आपण नेटिव्ह म्हणतो किंवा ॲबोरिजिनल्स किंवा ज्यांना पॉप्युलर भाषेमध्ये रेड इंडियन्स म्हणतात, तर ते जे नेटिव्ह अमेरिकन्स होते ना, ते काय करायचे माहिती आहे का? समजा एखाद्या प्राण्याला मारलं खाण्यासाठी, तर ते त्या प्राण्याच्या देहाच्या बाजूला बसून त्याची क्षमा मागायची की मला तुला मारून खाणं भाग आहे म्हणून मी खातोय, पण देवा मला तू क्षमा कर की मी हे करतोय. तर स्वतःच्या देहरक्षणापुरतं समजा आपल्याला दुसऱ्या जीवाचं मांस खावं लागलं, तर तेवढ्यापुरतं मांस खायला आपल्या धर्मामध्ये बंदी नाही. आपल्या धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही की तुम्ही मांस खा किंवा नका खाऊ. आपल्या धर्मामध्ये फक्त एवढंच सांगितलंय की तुमच्या शरीर रक्षणापुरतं तुम्हाला जेवढं अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे तेवढं अन्न तुम्ही ग्रहण करा. मी तर म्हणेन की जी व्यक्ती सात्विक अन्न यथेच्छ खाते, पोटभर खाते आणि एन्जॉयमेंटच्या दृष्टिकोनातनं खाते, ती व्यक्ती जी नाईलाज म्हणून नॉनव्हेज खाते परंतु अपॉलॉजेटिकली खाते की हां, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही दुसरं आत्ता सध्या चॉईस नाही, तर इट इज डिफिकल्ट फॉर मी टू से की कुठली चांगली आणि कुठली वाईट आहे. ठीक आहे. म्हणजे जसं विनोबा म्हणतात त्यांच्या एका प्रवचनांमध्ये की फलाहार सात्विक खरा, पण तो देखील यथेच्छ नको, असं आहे. तर मी तर म्हणेन की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला भूक लागलेली असताना तुम्ही जेव्हा जेवाल तेव्हा तुम्ही जे काही जेवाल तुम्हाला ते खूप चांगलं लागेल. इट विल बी व्हेरी टेस्टी, विल बी व्हेरी एन्जॉयबल. त्याच्यामध्ये रसनेपासून निर्माण होणारं जे सुख आहे ते होणार नाही असं नाही आहे, ते होणार आहे, अवश्य होणार आहे. परंतु त्या सुखाची स्पृहा नको किंवा त्या सुखाची आसक्ती नको. असं जर आपण राहिलो तर चांगलं राहील. नाही तर मग काय होईल की आपण त्याच्यामध्ये अडकून जाऊ. तर जेवढी आपली आवश्यकता असेल भौतिक जीवनामध्ये संतुलित राहण्याकरता, तेवढी आपण गरज पूर्ण करायला काहीच हरकत नाही, राहायला पाहिजे. ठीक आहे. किशोरजी आता वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघूया. लेट अस सी व्हॉट इज सेज इन वृत्तबद्ध. असे भूतकाळी कुकर्मीचे कोणी, परिपूजितो जो मला वर्तमानी. म्हणावे तया साधू आता खचित, तसे शुद्ध असे शुद्ध झाले तयाचे चित्त. आता पहा की असे भूतकाळी कुकर्मीची कोणी, जर भूतकाळामध्ये कोणीतरी एखादं कुकर्म केलं असेल पण आता तो मला वर्तमानामध्ये पूजितो, वर्तमानी. म्हणावे तया साधू आता खचित, खचित म्हणजे नक्कीच,
असे शुद्ध झाले तयाची चित्त. आता ह्याच्यामध्ये आपण एक दुसरी गोष्ट बघूया. याच्यावरनं मला जी गोष्ट आठवते ती ही की वाल्या कोळी किंवा रत्नाकर जो डाकू होता तो शेवटी वाल्मिकी कसा झाला. आधी त्यांनी सगळ्या प्रकारची कुकर्म केली होती, राईट. लोकांना दरडावून त्यांच्याकडनं पैसे उकळणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तो वाटमारा होता ना. म्हणजे लोक जे वाटसरू असायचे त्यांना त्यांच्यावर शस्त्र दाखवून धाक दाखवून त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, ह्या त्याचा धंदा होता. ही वॉज ए स्ट्रीट रॉबर. तर हे तर कुकर्मच आहे ना. पण काय झालं की ते मागच्या काळामध्ये भूतकाळामध्ये झालेलं आहे ऑलरेडी. पण आता वर्तमान काळामध्ये काय आहे की ठीक आहे, आता वर्तमान काळामध्ये तो नारदांना भेटला, नारदांनी त्यांचं पलटवलं, मन पलटवलं, आणि मग त्याच्यानंतर हा रामनाम घेत बसला, आणि मग नंतर वाल्मिकी ऋषी झाला. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे, राईट. म्हणजे काय की आधी जरी आपल्या हातून कुकर्म झालेला असलं तरी सुद्धा आता आपण साधू होऊ शकतो. आणि मग ह्या वाल्मिकींनी पूर्ण रामायण लिहिलं, असंही झालं ना. तर अशा प्रकारचं परिवर्तन मनुष्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळे आपण भूतकाळात काय केलेलं आहे ते आपण त्याचा खूप जास्त विचार करू नये. आणि इतरांच्या भूतकाळाबद्दल तर विचारूच नाही अजिबात. आपलं काय होतं बघा की आपण जेव्हा इतर लोकांशी बोलतो ना तेव्हा गप्पा कशा करतो तुम्ही विचार करा, जस्ट ऑब्झर्व करा. कधी पण आपण ज्या गप्पा करतो त्या आपल्या भूतकाळाबद्दल करतो किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल करतो. तो भूतकाळ अस्तित्वात आहे का आत्ता? अजिबात नाही. तो भूतकाळ केवळ आपल्या स्मृतीमध्ये अस्तित्वात आहे. आणि स्मृती जी आहे ती खरी थोडीच आहे. इट्स अ व्हर्च्युअल मेमरी. मेमरी इज ऑलवेज व्हर्च्युअल. मेमरी इज नॉट रिअल. व्हॉट इज रिअल? यू आर रिअल. तत्वमसी. आपण आहोत रिअल. तर आपण जर वर्तमान काळात नेहमी राहिलो, आपण भूतकाळाबद्दल आपल्या भूतकाळाबद्दल पण बोलणार नाही कोणासोबत, आणि इतर लोकांच्या कोणाच्या भूतकाळाबद्दल आपण विचारणार पण, अशाच प्रकारे राहायला पाहिजे. अशा प्रकारे जर राहिलो तर किती चांगलं होईल. तर लेट अस सी ह्याच्यानंतर ज्ञानदेव महाराज ह्याचबद्दल आपल्याला काय सांगतात. 30व्या श्लोकाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये, पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे. परंतु कसं आहे पहा की एकदा भक्ती मार्गाला लागलो की त्याच्यानंतर पुन्हा ते दुष्कृत्य करायला सुरुवात नाही करू शकत. आपण हे नाही म्हणू शकत स्वतःला की अरे आता मी पूजा बिजा करायला लागलो, आता मी भक्ती करायला लागलो, मी रोज देवळात जातो किंवा आठवड्यातून एकदा देवळात जातो, पण बाकीचे 6 दिवस मी लोकांचे गळे आवळतो. असं नको करायला. कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय. म्हणजे काय की एकदा आपण त्या मार्गाला लागल्यानंतर आपण जुनं आपलं जे काही कर्म असेल ते पूर्णपणे सोडून द्यायला पाहिजे किंवा ते सुटायला पाहिजे, तरच तो साधू आहे, नाही तर नाही आहे. ऐसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीरही पाठी न पवे, तेणे भलतया वावे जाती चिया. म्हणजे काय की अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्याही जातीचा का असेना. तुम्ही जर प्रेमभावाने भजत असले तर मग त्याच्यानंतर पुन्हा शरीर तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे भक्तीमध्ये जर आपण पूर्णपणे बुडून गेलो तर मग भक्त उरणारच नाही ना. म्हणजे आपली जी वेगळी आयडेंटिटी आहे ती उरणारच नाही. त्याच्याने मग पुनर्जन्म नाही होऊ शकत, नाही का. आणि हे कुठल्याही जातीच्या मनुष्याला, इथे आता जातीचा उल्लेख असा केलाय की मनुष्यांमधल्या वेगळ्या ज्या जाती आहेत त्या, आजच सकाळी आमचं चिंतन सुरू होतं, त्याच्यामध्ये म्हटलं की जाती हा जो शब्द आहे ना, जाती जाती हा शब्द योनिवाचक आहे. म्हणजे आपण मनुष्य जातीचे सगळेजण मनुष्य जातीचे आहोत, कारण की आपण मनुष्याच्या योनीतनं जन्माला आलेलो आहोत. आपण मनुष्य जातीचे लोक आहोत. तर त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत. वर्ण म्हणजे क्लासिफिकेशन्स आहेत. ह्याच्यावर आपलं चिंतन मागे जेव्हा तो श्लोक आला होता, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, त्याच्याबद्दल ते आलेलं आहे ऑलरेडी याच्या आधी. बघा तुम्ही ते. आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीर सेल वाटा, परी जीवित वेचिले चोहटा भक्ती चिया की. हे मराठी आपल्याला अजिबात कळलं नाही.
आणि अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे, परंतु ज्यांनी आपलं उरलेलं आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केलं. म्हणजे आधी आपण पाप केलं होतं, पण नंतर आता आपण बरोबर मार्गाला लागलोय. म्हणजे कसं की आपण आधी इतके वर्ष वी एन्जॉयड इटिंग ऑल काइंड्स ऑफ जंक, आणि नाव वी हॅव चेंज्ड अवर सेल्स अँड वी हॅव कम टू द राईट पाथ. मग त्याच्यानंतर इथून पुन्हा त्या जुन्या वळणावर आपण जाणार नाही ना. विल नॉट गो बॅक टू द ओल्ड वेज, ऑर वी शुड नॉट, नाही का. तर ते डिटर्मिनेशन आपल्याला पाहिजे. ठीक आहे. अगा अतिचिया मती, अगा अंतीचिया मती, साचपण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी. अरे मरण प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते, त्या वासनानुरूप खरोखरच पुढील जन्म मिळतो. जी आपली इच्छा असेल ना मरण्यापूर्वी, तर जी इच्छा आपल्या मनामध्ये असते त्याच इच्छेनुसार आपला पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होतो. याकरता ज्यांनी आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला, त्याचं काय होईल? तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमुची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. तो पूर्वीचा पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे, असं समज. जसं कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असताना त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला. पहा बरं, महापुरात समजा एखादा मनुष्य बुडत होता, परंतु तो न मरता बाहेर निघाला. मग काय होईल? तयाचे जीवित एलथडिये आले. हा, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती. तो जिवंत कडेला लागल्यामुळे आता त्याचं बुडले पण व्यर्थ गेलं, कारण की तो कडेला लागला, त्यामुळे आता बुडत नाहीये, है ना. त्याप्रमाणे पूर्वी केलेलं पाप शेवटी भक्ती केल्यानं उरतच नाही. म्हणजे आपण जरी आयुष्यभर पाप केलेलं असलं तरी सुद्धा ज्या क्षणी आपल्या मनामध्ये भक्ती जागृत होईल आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा त्या चुकीच्या वळणावर जाणार नाही. त्यामुळे भक्ती केल्याने काय होईल की जुनं पाप जे आहे ते नष्ट होईल. यालागी दुष्कृती जरी जाहला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हाऊनी मज आतू आला सर्व भावे. याकरता पूर्वी दुराचरण करणारा जरी असला तरी त्यानंतर त्याविषयीच्या पश्चात्तापरूपी तीर्थात त्याने स्नान केलं, आणि अशा प्रकारचं स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तर जो भक्त आधी पाप करून चुकलेला होता, परंतु नंतर त्याला पश्चात्ताप झाला आणि पश्चात्ताप रूपी तीर्थात त्यांनी स्नान केलं. सो ही बेस्ड इन द वॉटर ऑफ रिपेंटन्स, असं झालं. आणि अशा प्रकारचं स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तरी आता पवित्र तयाचीची कुळ, अभिजात्य तेची निर्मळ, जन्मलेयाचे फळ तयासीच जोडले. तर आता त्याचंच कुळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचं फळ त्यालाच मिळालं. ह्याच्यामध्ये भक्तीचा महिमा वर्णन केलाय. म्हणजे आपण कितवा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, हे सगळे जे अध्याय आहेत ना, 12वा अध्याय शेवटपर्यंत हे जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये सगळीकडे भक्ती जास्त एम्फसाइज केलेली. त्यामुळे भगवान सांगतात की जर भक्तीमध्ये तुम्ही आलात तर तुमचं सगळं कुळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचं फळ त्याला मिळालं. तो सकळही पढिन्नला, तपे तोची तपिन्नला, अष्टांग अभ्यासिला योगो तेणे. किती सुंदर आहे बघा ही ओवी. त्याने सर्व अध्ययनही केलं. तो सकाळी पढिन्नला म्हणजे काय? त्यांनी सगळं अभ्यास केला. नंतर काय? तपे तोची तपिन्नला म्हणजे त्यांनी तपांची आचरण केली, किंवा अष्टांग अभ्यासिला म्हणजे आसनादिक अष्टांग योगाचा अभ्यास केला. त्याचं काय होईल? हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था मजची लागी. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. कसं आहे बघा की आपण समजा उपासना केली, म्हणजे वैदिक कर्मकांड आपण जर शिकलो, म्हणजे काय? सकाळी पढिन्नला म्हणजे काय माहिती आहे की आपण सगळे वेद वाचले, त्या वेदांमध्ये जी काही कर्म आहे ती कर्म आपण सगळी केली, राईट. ते वाचल्यानंतर आपल्याला कर्म करण्याची अपेक्षा आहे.
त्याच्यामध्ये तप वगैरे दिलेली आहेत की कुठलं तप केलं की तुम्हाला काय फळ मिळेल वगैरे. तर त्या तपाबद्दल आपण जर वाचलं, म्हणजे वी हॅव रेड एव्हरीथिंग, वी आर वेल रेड ना, मी पढिन्नला, तर तो पढिन्नला झाला ना तर त्याच्यानंतर त्याला काहीतरी तप करावं लागेल ना, तपिन्नला. सो फर्स्ट यू रीड व्हॉट टू डू, देन यू हॅव टू डू इट. तर काय होईल, तरच तुला पुढे काहीतरी गती आहे. नंतर मग अष्टांग अभ्यास येईल. आता अष्टांग योगाबद्दल जर आपण शिकलो, वाचलं त्याच्याबद्दल, किंवा कोणी आपल्याला सांगितलं, मग काहीतरी करण्याची अपेक्षा आहे ना. So once you read the Ved, once you read the Karma Kanda, you have to do the Karma Kanda. Once you read about some kind of upasana, म्हणजे आपण वैभव लक्ष्मी व्रत केलं, आणखीन सत्यनारायणाचं व्रत केलं, तर तुम्हाला तो सत्यनारायणाची पूजा करावी लागेल, प्रसाद शिजवावा लागेल, तो खावा लागेल, ब्राह्मणाला द्यावा लागेल, दान करावं लागेल, अमुक गोष्टी कराव्या लागतील ना. मग काय होईल की मग तुम्हाला जसं आपण गणपतीचं स्तोत्र म्हणतो की पुत्रार्थी लभते पुत्रा, मोक्षार्थी लभते गती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. म्हणजे काय की इच्छांची पूर्ती होईल. अशा प्रकारचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा काहीतरी करण्याची अपेक्षा असते. परंतु भक्तीमध्ये कसं आहे माहिती आहे का, भक्तीमध्ये जर गेला माणूस, ही भक्ती, आपण भक्ती आणि उपासनेमधला जो भेद आहे तो जाणून घ्यायला पाहिजे. की भक्ती म्हणजे आपल्या मनामध्ये उठणारी भावना आहे. भक्ती म्हणजे प्रेम आहे. प्रेम ही आपल्या मनाची अवस्था आहे. आणि उपासना जी आहे ना, ती बाहेरून लोकांना दिसेल अशी आहे. उपासना म्हणजे काय की आपण असं बघतो की कोणीतरी आंघोळ करतो, मग तो सोवळं वगैरे घालतो, मग देवघरात जाऊन बसतो आणि मग काहीतरी उपासना करतो. म्हणजे ताम्हणातलं जे ताम्हणामध्ये देव काढतो, मग त्यांचा अभिषेक करतो, पुरुष सूक्त म्हणतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेरून दिसतात. तर ही जी बहिरंग उपासना आहे ना, किंवा बहिरंग कर्म जी आहेत, बाहेरून दिसणारी जी कर्म आहेत ना, ती उपासना आहे. दे फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ उपासना. आणि ह्या उपासनेमुळे आतून भक्ती निर्माण होते. भक्ती इन द सेन्स की देर इज ए सेन्स ऑफ लव्ह, डीप इमोशनल अटॅचमेंट टू द डेइटी ऑफ माय चॉईस. माझ्या इष्टदेवतेबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे, असं जेव्हा होतं ना, त्याला म्हणतात भक्ती. भक्ती इज नॉट गोइंग टू द टेम्पल एव्हरी डे, नो. भक्ती इज अन एक्सपिरियन्स विदिन अस, असं आहे. तर अशा प्रकारे जर भक्ती असली तर तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. म्हणजे काय की अशा प्रकारच्या भक्ताला कुठलेही कर्म करण्याची अपेक्षा नाही आता. देयर इज नो नीड टू डू एनिथिंग आफ्टर दॅट, बिकॉज यू हॅव बिकम वन विथ युअर चोजन डेटी. अवघिया मनोबुद्धीची आराहटी, भरोनी एकनिष्ठेची पेटी, मजमाजी किरीटी निक्षेपिली जेणे. हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली. किती सुंदर लिहिलं पहा की, हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार, आपल्या मनबुद्धीचे जे व्यवहार असतात ना, म्हणजे मन आपल्याला सांगतं की अमुक काहीतरी करा, तर आपण ते करतो. मन आपल्याला सांगतं की ते समोर ते चॉकलेट खाल्लंय, ते ठेवलंय, ते खाऊन खाऊन टाक, ते आपण खाऊन टाकतो. हा मनाचा व्यवहार झाला. बुद्धी आपल्याला सांगते की अरे ते चॉकलेट तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, कारण की इट्स अ जंक फूड, त्यांनी तुझी शुगर वाढेल, जर शुगर असेल तर ती इट विल गेट ॲग्रिव्हेटेड, आणि नाहीतरी तुझे दात खराब होऊ शकतात, त्यामुळे तू नको खाऊ. हे बुद्धीचं काम. तर बुद्धीचं जर आपण ऐकलं, तर मग आपण ते चॉकलेट समोर जरी दिसलेलं आहे, ठेवलेलं असलं, दिसलं आपल्याला, तरी सुद्धा आपण खाणार नाही. तर मन आणि बुद्धी माझ्याविषयीच्या जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली. म्हणजे काय की या मनबुद्धीचे जे व्यवहार असतात ना, ते आपण सगळे भगवंताशी एकनिष्ठ राहून समजा त्याच्याच उपासनेसाठी, भक्तीसाठी केली तर किती चांगलं होईल. म्हणजे आधी पहा की आपण ना, काही पण आपल्याला समोर दिसलं तरी आपण ते घेऊन आणि खाऊन टाकायचं. अशा प्रकारचा मनुष्याचा स्वभाव होता. म्हणजे अनकल्चर्ड आपण म्हणते, असंस्कृत. तर त्यांना संस्कृत बनवण्यासाठी, सुसंस्कृत बनवण्यासाठी वेदांमध्ये आपल्याला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला खायचं ना खा, परंतु तुम्ही पहिले त्याचा नैवेद्य अर्पण करा भगवंताला आणि नंतर खा. हे बंधन टाकलं. कशा करता? कारण की आवर अनरेग्युलेटेड इनटेक ऑफ फूड विल गेट समव्हॉट रेग्युलेटेड इन दिस मॅनर. म्हणजे आपण पहिले काही पण जंक खात होतो, तर आता आपण शिळं किंवा चमचमीत नॉनव्हेज वगैरे अशा गोष्टी आपण भगवंताला नैवेद्य म्हणून नाही दाखवणार.
आपण भगवंताला नैवेद्य म्हणून चांगल्या सात्विकच गोष्टी दाखवू, फळं दाखवू, किंवा जो साधा स्वयंपाक असतो पक्वान्न न करू, पण तो मसालेदार नाही करणार, सात्विक करू. आणि अशा प्रकारचा नैवेद्य आपण भगवंताला अर्पण करू, तोही ताजा असेल, आत्ता बनवला आपण, आत्ता नैवेद्य दाखवलं, असं करू आपण. शिळा म्हणजे आता 2 दिवसापूर्वी केलेला भात आपण काढू का फ्रीजमधनं आणि मायक्रोवेव्ह करून देवासमोर ठेवू का? नाही करणार, असं नाही करणार. आपण ताजं बनवू आणि ते ताजं अर्पण करू भगवंताला. अशा प्रकारे आपण काय करू की आपल्या ज्या रोजच्या रुटीन गोष्टी आहेत ना, रोजची जी नित्य कर्म आहेत, ती सगळी नित्य कर्म आपण काय करू, ती भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी म्हणून करू. म्हणजे काय की आपलं सगळंच्या सगळं जीवन जे आहे ते त्या भगवंताविषयी एकनिष्ठ आहे. युअर चोजन डेटी, तुम्हाला जो देव आवडत असेल तो देव, त्याच्या प्रती तुमची निष्ठा समजा पूर्ण दृढ असली आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच देवतेच्या उपासनेसाठी होत असल्या, तर मग काय होईल की त्या कर्माचा लेप आपल्याला नाही लागणार ना, कारण की आपण जे कर्म करतोय ते भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी म्हणून करतोय. म्हणून आपण कर्मरूपी बंधनातून पार पडू. ठीक आहे. अवघिया मनोबुद्धीची आराहटी, भरोनी एकनिष्ठेची पेटी, मज माझी किरीटी निक्षेपिली जेणे. म्हणजे ही सगळी एकनिष्ठा जी आहे ना, ती एका मनबुद्धी आणि एकनिष्ठा या एकनिष्ठेच्या पेटीमध्ये ती मनबुद्धी दोन्ही बंद केली, कुलूप लावलं, आणि मग ती पेटी पुरून टाकली. कुठे? भगवंताच्या स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो, हा जो श्लोक आहे तो सिद्ध होईल. कुठला श्लोक? 30वा श्लोक आपण जो आत्ता वाचला ना. पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे, कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय. ह्या 30व्या श्लोकाबद्दल आपल्यापैकी कोणाला समजा काही चिंतन करायचं असेल तर आपण करू शकता. आय विल स्टॉप शेअरिंग हिअर. बघितलं ना, समजा आपण आधी चांगल्या गोष्टी करत नव्हतो. आधी वी वेर इटिंग ऑल काइंड्स ऑफ जंक फूड, बट नाउ वी हॅव लर्नड that it is not good for us, and we are determined that we are going to change our lifestyle. We are going to not eat any of the junk food we were eating earlier, and we are going to continue to eat only sattvic food. त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी एक अनुभव आला, राईट? तो अनुभव आपल्याला आल्यानंतर आपण पुन्हा त्या जुन्या अनुभवाकडे जाऊ का? टेम्पटेशन होईल का आपल्याला? सांगा बरं. विजयजी, आपल्याला काही बोलायचं काय? विचार. नाही, सॉरी. नाही, मी म्हटलं की तुम्ही आज, मला वाटलं की यू फील लाईक टॉकिंग समथिंग. ना, बिलकुल बोला ना, याच्याबद्दल बोलायला काय हरकत आहे. आपलं हे मुक्त चिंतन आहे, याच्यात मीच बोलायला पाहिजे, मी काही प्रवचन देत नाही. मी फक्त माझ्या मनातले भाव जे आहेत ना, तेव्हा ते तुम्हाला शेअर करतोय फक्त. आय एम ओनली शेअरिंग व्हॉट आय फील आफ्टर आय रीड दिस. या श्लोकाचा, कारण की मी अभ्यास नाही केला याच्या आधी. आत्ता जे सुचतंय एक्सटेम्पोर ते सगळं बोललं जातं, असं होतंय. किशोरजी बोला. हा, नाही, मगाशी आपण नॉनव्हेजच्या विषयी बोलत होतो, तर तेव्हा दरवेळेला आपण जेव्हा पालेभाज्या वगैरे खातो, आता मी घरातल्या कडीलिंबाचं कडीपत्त्याचं पान तोडते आणि घालते, तेव्हा दरवेळेला माझ्या मनात असं येतं की आपण नॉनव्हेजच्या विषयी असं बोलतो, मग ही सुद्धा यांना पण जिवंत म्हणजे हे आहेच आहे ना, जीव आहे ना, तर आपण त्यांना कसं काय तोडतो आणि कसं खातो, असं म्हणजे मनात एक हलतं जरा, असं हलतं ना. मग आपण त्याच्याबद्दल करू ना चिंतन. त्याच्यामध्ये कसं आहे बघा, की नॉनव्हेजमध्ये कसं आहे की समजा आता मी चिकन खातो म्हणा, किंवा आणखीन कुठलं प्राण्याचं मांस खातो म्हणा, तर समजा मी एखाद्या चिकनचं एक विंग कापलं, म्हणजे पंख कापलं त्याचा, किंवा एखादी तंगडी कापली, ठीक आहे, आणि खाल्ली, तर पुन्हा त्या चिकनला ती तंगडी उगवणार नाही ना. व्हेअरएज तुम्ही जेव्हा त्या कढीपत्त्याचा पत्ता काढता, त्याच्यानंतर मग त्या कढीपत्त्याचं पान पुन्हा येतं ना त्याला दुसरं, असं नाही की ते झाड मरतं. त्यामुळे भगवंतानी आपल्याला ह्याच अध्यायात आधी काय सांगितलं होतं की पत्रम पुष्पम फलम तोयम. तर जे लोक स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहेत ना, की जे लोक डेअरी पण नाही घेत, ते लोक त्या श्लोकाचा उपयोग करतात त्यांच्या एकंदरीत फिलॉसॉफीला एक्सप्लेन करण्यासाठी, की भगवंताला पत्र पुष्प फल तोय ह्या 4 गोष्टी प्रिय आहेत. तर त्याच गोष्टी फक्त आपण जर आपल्या शरीरात टाकल्या, आणि हो, मनुष्य जीवासाठी डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे नाही, दुधाची आवश्यकता आहे. डेअरी प्रोडक्ट्सची आवश्यकता नाही. मनुष्याला दुधाची आवश्यकता आहे, पण ते दूध एका विशिष्ट वयापर्यंतच आवश्यक आहे, आणि ते त्याच्या स्वतःच्या आईचं आवश्यक आहे. म्हणजे माझं स्वतःचं प्रत्यक्ष मत असं आहे की, म्हणजे मी असं नाही की मी डेअरी प्रोडक्ट्स अजिबात खात नाही. आय ईट डेअरी प्रोडक्ट्स एव्हरी नाव अँड देन.
परंतु डेअरी प्रोडक्ट्स आर नॉट मॅन्डेटरी. ओके, प्रत्येक मनुष्याला म्हणजे कुठल्याही मॅमलला त्यांना दूध आवश्यक आहे आपल्या आईचं एका विशिष्ट वयापर्यंत. त्याच्यानंतर दुधाची आवश्यकता नाही. तुम्ही घेऊ शकता नाही असं नाही. आणि त्या दूध घेण्याचे देखील नियम आहेत बरं का. त्या दूध घेण्याचा नियम असा आहे की समजा ती गाय मी स्वतः पाळलेली असली, त्या गायीला मी चांगलं वागवलेलं असलं आणि तिचा मी छळ नसेल केलेला, म्हणजे काय की तिचं जे दूध आहे ते दूध पहिले तिच्या पाडसाला दिलं, म्हणजे लेट द काफ हॅव हिज फिल. पण त्याच्यानंतर समजा उरलं तर मग ते आपण ग्रहण करू. केव्हा? जेव्हा आपल्याला भूक लागली असेल तेव्हा. आणि टिपिकली आयडियली काय माहिती आहे का, की समजा एखाद्या गाईचं दूध मी घेत असेल तर त्या गाईच्या दुधातले जे घटक आहेत ना, म्हणजे प्रोटीन्स वगैरे, ते आणि माझे जे प्रोटीन रिसेप्टर्स आहे ते इफ आय एम वर्किंग विथ दॅट पर्टिक्युलर गाय, म्हणजे मी त्या गायीची सेवा करतोय, तिला मी आई मानलेलं आहे आणि तिचं दूध मी ग्रहण करतोय, ह्या सगळ्या हे सगळे नियम पाळल्यानंतर तर तिच्या दुधातले जे घटक आहे म्हणजे प्रोटीन्स वगैरे, त्यांना आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने अँटीजेन्स म्हणू. तर त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वगैरे तयार होतील, अँटीबॉडीज तयार होतील, त्याच्यामध्ये देर इज सम काइंड ऑफ सिंक्रोनिसिटी, किंवा ते एकमेकांना पूरक असतील. हे माझं अगदी इंट्युटिव्ह म्हणणं आहे. ओके, ह्याच्याबद्दल मी काही रिसर्च वगैरे केलेलं नाही. मला जे आतून वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. सो दिस इज नॉट, डोंट टेक इट टू बी सायंटिफिक बिकॉज आय हॅव नॉट डन एनी एक्सपेरिमेंट्स ऑन दिस. इट्स जस्ट टोटली प्युअरली इंट्युटिव्ह. जेव्हा आपण एखाद्या प्राण्याची सेवा करतो ना, तेव्हा त्या प्राण्याबद्दल आपल्या मनात आणि त्या प्राण्याच्या मनात आपल्याबद्दल एक प्रकारचं प्रेम असतं. तेव्हा ती प्रेमाने समजा त्या प्राण्याने आपल्याला काहीतरी दिलं तर ते आपण जर प्रेमभावाने ग्रहण केलं, आणि कसं, केव्हा? ओनली आफ्टर द काफ हॅज हॅड इट्स फिल. त्या गायीच्या शरीरातून दूध बाहेर का बरं निघतं? कारण की त्या गायीचं जे वात्सल्य असतं त्याच्या वासराविषयी, गायीच्या तिच्या वासराविषयी, त्याच्यामुळे ते दूध तयार होतं ना. तर पहिला हक्क त्या दुधावर त्या वासराचा आहे, तर त्या वासराला ते दूध पहिले घेऊ द्या, आणि ते संपल्यानंतर जर उरलं तर ते आपण घ्यायला काही हरकत नाही. दिस इज द आयडियल. एम आय फॉलोइंग दिस आयडियल? नो. माझ्याकडे कुठे गाय आहे? मी तर जे बाजारात दूध मिळतं तेच आणतो. परंतु ते दूध पचवण्याची क्षमता आहे. हा, बोला स्मिताताई. काल आम्ही संस्कार भारतीचं नाशिक मधल्या एका कार्यक्रमाचं हे ऐकत होतो. तर त्याच्यामध्ये ते महेश करंदीकर म्हणून न्यूरोलॉजिस्ट होते, ते बोलत होते. तर ते सांगत होते की ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी आणि चांगल्या ब्रेनच्या कार्यासाठी दुधाची आवश्यकता असते. म्हणजे दुधातलं ते उपयोगी पडतं जास्त. हा, तर ते दूध कोणाचं आहे? ते दूध आपल्या आईचं समजा असलं तर, समजा आपल्या आईने आपल्याला प्रेमाने जर 1 वर्ष 2 वर्ष नर्स केलेलं असेल ना, तर ब्रेन डेव्हलपमेंट आपली पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या प्रकारच्या घटकांची आपल्या मेंदूसाठी आवश्यकता असते ना, ते सगळे घटक आपल्याला वनस्पतींमधनं मिळू शकतात, नाही असं नाही आहे. तर तशा प्रकारे जर घटक आपल्या शरीरामध्ये आपण शोषून घेण्याची आपली जर क्षमता चांगली असली तर ते होऊ शकतं. समजा नसली तर मग नाही होत. आता पुष्कळदा काय होतं की समजा आपण लहानपणापासून डेअरी प्रोडक्ट्सवर आहोत, तर डेअरी प्रोडक्ट्स ॲब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये राहते. म्हणजे आपण त्याच्यामधले जे सगळे काही घटक असतील त्यांना आपण आपल्या शरीरामध्ये घेऊ शकतो. परंतु आजकाल काय झालंय बघा ताई, की ज्या प्रतीचं दूध आपल्याला एकेकाळी मिळायचं ना, त्या प्रतीचं दूध आजकाल नाही मिळत. जर आपण स्वतः जर गाय पाळत असू किंवा आपल्या स्वतःकडे जर एक म्हणजे गोठा वगैरे असला तर ते सगळं करू शकू आपण. पण आजकालच्या काळामध्ये ते, अर्थात मला तरी कठीण आहे. माझ्याकडे काय, मी गाय पाळू नाही शकत, ठीक आहे. पण आता कसं आहे की सगळीकडे आपण कुठे कुठे जातो किंवा आपल्या घरी सुद्धा पुष्कळदा आपण
दुधाचे पदार्थ आपल्या जेवणामध्ये असतात, तर मग आपण ते तेवढ्यापुरते घेतो आणि मग घेतल्यानंतर ते पचेपर्यंत वाट बघतो आणि मग सोडून देतो. माझा स्वतःचा अनुभव आहे की समजा दुधाचे पदार्थ मी घेतले तर मला कफाचा त्रास होतो, म्हणजे शरीरामध्ये म्युकस वाढतो आणि ते इमिजिएटली कळतं. आणि मग त्याच्यामुळे थोडंसं जरा देर इज अ सेन्स ऑफ हेवीनेस इन द बॉडी. मग देन यू हॅव टू वेट a little longer to digest that whole thing. आणि त्याचा जो परिणाम आहे आपल्या शरीरामधला तो पूर्णपणे क्लिअर होण्यासाठी तुम्हाला जरा जास्त वेळ लागतो. सो इफ आय कन्झ्युम एनी डेअरी प्रोडक्ट्स देन आय वेट अ बिट लॉंगर, म्हणजे उपवास जास्त करतो असं होतं. पण जेव्हा डेअरी प्रोडक्ट्स घेतले नाही जात, समजा एखाद दिवशी आपण अजिबात कुठल्याच प्रकारचा डेअरी प्रोडक्ट नाहीच घेतला, तर मग काय होतं की पूर्ण दिवसभर शरीर हलकं असतं, दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूप छान वाटतं. देर इज नो म्युकस इन द बॉडी. आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्येकाने स्वतःने घ्यायचा आहे. हे मी लोकांना प्रिस्क्राईब नाही करू शकत. आपण काय करू शकतो की जसं तुम्ही हा एक प्रयोग करून बघा, नंतर हा प्रयोग करून बघा, दोन्ही प्रयोगांमधलं अंतर तुम्ही स्वतःच अनुभवून बघा. तर कदाचित असं होऊ शकेल की माझं शरीर त्याच्यासाठी जरा जास्त संवेदनक्षम आहे, इज अ बिट मोर सेन्सिटिव्ह. मे बी somebody else's body may not be that sensitive. पण इट्स अप टू each one of us to experiment आणि फाइंड आउट. मी असं सगळ्यांसाठी सगळं एकच गोष्ट आहे असं प्रिस्क्राईब नाही करणार. कधी कधी तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता असेल सुद्धा. तर असं नाही आहे की हे अन्न म्हणजे विषच आहे आणि ते अन्न म्हणजे अमृतच आहे, असं नाही. अन्न आपल्या आवश्यकतेपुरतं जर आपण ग्रहण केलं तर कुठलंही अन्न जे असेल ते अमृतासारखं असू शकेल आपल्यासाठी. म्हणजे आता जसं आपण म्हटलं की काही परिस्थितीमध्ये तुम्हाला जर वनस्पतीजन्य वस्तू अवेलेबलच नसतील, वनस्पतीच अवेलेबल नसेल, कारण काय ते 6 महिने वनस्पती उगवतच नाही, 6 महिने काय 8 महिने नसेल उगवत, मग काय करायचं काय तेव्हा? तर हा जो विचार आहे ना आपला, म्हणजे आपण जे सगळं चिंतन करतोय शाकाहाराबद्दल म्हणा किंवा चित्तशुद्धीबद्दल वगैरे, हे सगळं जे चिंतन आहे ना, हे आपण असं बघू की जिथे 12ही महिने चांगला शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहे कुठला ना कुठला, तिथेच हे शक्य आहे. जिथे नाहीये तिकडे नाहीये. बाय द वे, तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की हे कृष्ण म्हणा किंवा अर्जुन म्हणा किंवा हे लोक काही प्युअर व्हेजिटेरियन नव्हते. आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दे वर व्हेजिटेरियन्स. ते एक क्षत्रिय लोक होते. क्षत्रिय लोकांना आपल्या इथे मांसाहार अलाउड आहे, नाही असं नाही. किंवा आपले विवेकानंद जे होते ना, ते स्वतः मांसाहार करायचे. विवेकानंद यूज टू इट मीट. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे का की ते सात्विक नव्हते किंवा ही वॉज नॉट सेल्फ रिअलाइज्ड, असं आपण म्हणूच नाही शकत. इतकं आपण कॅन वी से दॅट? ॲब्सोल्युटली नॉट. तर कसं आहे की नॉन व्हेजिटेरियन फूड जे आहे किंवा मांसाहार जो आहे, तो जर तुम्हाला दुसरा काही चॉईस नसला तर करायला हरकत नाही. परंतु असं आहे की एक्सेप्शन कॅनॉट बिकम द रूल ना. म्हणजे जेव्हा मी पूर्णपणे ठरवलं की नाही आता ह्याच्यानंतर मी मांसाहार करणार नाही, त्याच्यानंतर सुद्धा एकदा असं झालं की मला कोणाकडे तरी बोलावलं गेलं आणि त्यांच्याकडे मला काहीतरी वाढलं गेलं आणि तिथे त्यांच्यासमोर ते मी माझ्या पानातनं काढून ठेवणं वुड हॅव बिकम व्हेरी रूड आणि एम्बॅरेसिंग फॉर एव्हरीबडी. तर तेव्हा मी तर देवाचं नाव घेऊन आणि ती वस्तू खाल्ली. मग मी विसरून गेलो त्याच्याबद्दल. नंतर भगवंतानी ती गोष्ट पचवली माझ्या पोटामध्ये आणि 2-3 दिवसानंतर, मी 1 दिवसानंतरच त्याचा इफेक्ट पूर्ण चालला गेला. जेव्हा ते सगळं क्लिअर झालं आपल्या शरीरातनं, आपल्या शरीरात समजा एखादी गोष्ट गेली, अभक्ष्य गोष्ट गेली, तर काय होईल? शरीर काय करेल? तर शरीर ते फेकून देईल ना, नाही का? म्हणजे समजा आपण एखादा दगड खाल्ला फॉर एक्झाम्पल, एखादा खडा जातो ना कधी कधी आपल्या तोंडात ना, तो खडा समजा गेला तर शरीर काय ग्रहण करणार आहे का? ते नाही करणार आहे. तो खडा आपला तसा चालला जाईल विष्णे मार्गे, असं होईल ना. तर कुठली वस्तू खावी किंवा कुठली वस्तू खाऊ नये, ह्याचा जो विवेक आहे ना, तो विवेक आपल्याला आपल्या आतून येतो. परंतु समजा प्रत्येक कर्म, इवन उदर भरणं, हे जे कर्म आहे ना, ते कसं करायला पाहिजे? ते भक्तिभावानेच करायला पाहिजे की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीच, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, ठीक आहे. तर जर आपण अन्नग्रहण हे
उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म ह्या भावनेने घेतलं. आणि नंतर आपल्याला हे माहिती आहे की अन्न आतमध्ये गेल्यानंतर त्याचं पचन तर भगवंतच करतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. 15व्या अध्यायामध्ये येणार श्लोक. आपण खाल्ल्यानंतरचं पचन आपण नाही करत, पचन भगवंत करत. हे काय की निसर्गाच्या नियमांप्रमाणे अन्न खाल्लेलं जे असतं त्याचं पचन होतं, ते आपण नाही करत. तर त्या पचनाला जर आपण पुरेसा वेळ दिला तर काही पण आपण पचवू शकतो. असं नाही की पचवू नाही शकत. त्यामुळे अमुकच एका प्रकारचं अन्न खाल्लं तरच तुम्ही पुण्यवान आणि अमुक एका प्रकारचं अन्न खाल्लं तुम्ही पापी झाले, असं नाही. परंतु ही साधना जर आपल्याला करायची असेल, आपलं शरीर जर आपल्याला शुद्ध ठेवायचं असेल, चित्त आपल्याला शुद्ध ठेवायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला आहार शुद्धीकरण आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण जर राहिलो चांगलं आहे. लेट अस सी इफ वी कॅन गो टू द नेक्स्ट श्लोक. ॲटलीस्ट वन मोर श्लोक वी विल फिनिश. 31व्या श्लोकामध्ये आपल्याला प्रभुपाद काय म्हणतात पाहू पहिले. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वच्छांती निगच्छति शश्वच्छांतीं निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. म्हणजे काय की ही क्विकली बिकम्स रायचियस अँड अटेन्स लास्टिंग पीस. ओ सन ऑफ कुंती, डिक्लेअर इट बोल्डली दॅट माय डिवोटी नेव्हर पेरिशेस. म्हणजे पुष्कळदा मला असं वाटतं की दिस कॅन बी मिसलिडिंग और दिस कॅन बी मिसइंटरप्रिटेड, की तुम्ही किती वाटेल तेवढी पापं करा आणि नंतर मग ती सोडून द्या आणि म्हणा की आता मी भगवंताचा भक्त झालो म्हणून मी जे पापं केली त्याच्याबद्दल मला आता शिक्षा नाही होणार. असं नाही आहे. आपण जी काही पापं केली असतील त्याची शिक्षा आपल्याला भोगावीच लागेल. पण ठीक आहे, मी आता समजा आजपासून म्हटलं की नाही मी आजपासून काही जंक खाणार नाही, परंतु आतापर्यंत जे काही जंक खाल्लेलं आहे त्याचा तर निचरा तर करावा लागेल ना. आय विल हॅव टू पे फॉर दॅट, पे फॉर दोज सिन्स. आधी जी पापं केली त्याचं प्रक्षालन तर करावं लागेल. आपण आतापासून पुढे नाही करणार वाटल्यास, परंतु जे झालंय त्याच्याबद्दल तर आपल्याला ते करावं लागेल ना. शीघ्रतो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी जाण निश्चित तू माझा भक्त नाश न पावतो. शीघ्र तो होय धर्मात्मा, तो धर्मात्मा होतो शीघ्र. शांती शाश्वत मिळावी, त्याची शांती त्याला शाश्वत मिळते म्हणजे परमनंट पीस. जाणं निश्चित तू, यू शुड नो फॉर शुअर, माझा भक्त नाश न पावतो. माझा जो भक्त आहे त्याला त्याचा नाश होत नाही. ईश्वरजी काय म्हणतात बघूया 31व्या श्लोकाबद्दल. लेट अस सी. पहिले बघू मुक्त छंद. मग तो शीघ्र धर्मात्मा होई त्यासी चिरशांती प्राप्त होई. अर्जुना हे जाणावे तुवा स्पष्ट माझा भक्त न कोई कधी होई नष्ट. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात की बनावेची धर्मानुकूल त्याने सदा शांती प्राप्ती करावी तयाने. नसे नाश माझ्याची भक्ता खचित तुला अर्जुना हे कळावेची स्पष्ट. धर्मा अनुकूल त्यांनी जर बनवलं स्वतःला तर काय होईल, सदा शांती प्राप्त होईल आणि माझ्या भक्ताचा कधीच नाश होऊ शकत नाही. हे अर्जुना तुला स्पष्टपणे कळावं म्हणून तुला मी हे सांगितलं. तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज याच्याबद्दल काय म्हणतात ते बघूया. लेट अस सी. विल फिगर आउट. ज्ञानेश्वरी तो अल्पकाळात धर्मात्मा होतो. म्हणजे आधी जरी पाप केलेलं असेल तरी सुद्धा भक्ती करण्यास सुरुवात केली की सगळं जे कर्म जे आपण भगवंताला अर्पण करू त्याच्यानंतर आपण अल्पकाळामध्ये धर्मात्मा होऊ. ठीक आहे, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौंतेया माझा भक्त कधी नाश पावत नाही हे तू निश्चयपूर्वक जाण. आता म्हणजे तो आता अवसरे मदसारिखा होईल ऐसा हनभाव तुझ जाईल. हागा अमृता आत राहील तया मरण कैचे. तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसं येईल. तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. तो जो भक्त आहे तो माझ्यामध्ये विलीन होईल. माझ्यामध्ये विलीन झाला तर मग काय, तो अमृतामध्ये विलीन झाला ना. मी म्हणजे अमृत आहे, भगवंत अमृत आहे. इट कॅनॉट पेरिश. भगवंत इज ऑलवेज देअर. तर त्याच्यामध्ये विलीन झाल्यानंतर त्याला मरण कसं येईल, नाही येऊ शकत. पै सूर्यो जो वेळून दैजे तया वेळा की रात्री म्हणिजे
देवी माझी भक्ती विण जे की जे ते महापाप नोहे. ज्यावेळेस सूर्याचा उदय झालेला नसतो त्या काळाला रात्र असं म्हणायचं. तसं माझ्या भक्ती वाचून जे जे करणं ते ते महापातक नव्हे काय. सूर्याचा उदय झालेला नसतो त्याला रात्र म्हणावं, हे तर कळतं ना आपल्याला. त्याचप्रमाणे माझ्या भक्ती वाचून समजा राहिला तर मग जे काही आपण ते करू ते सगळं महापातकच नाही का. म्हणून तयाचिया चित्ता माझी जवळीक पंडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. अर्जुना, याकरता भक्ताच्या चित्तास माझं स्वरूप सान्निध्य ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस खरोखर तो तद्रूप होतो. म्हणजे भक्त जेव्हा त्या भगवंताच्या स्वरूपाच्या सान्निध्य म्हणजे क्लोजनेस. सो इफ द भक्त बिकम्स व्हेरी क्लोज टू भगवंत, भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सान्निध्य ज्यावेळेस प्राप्त होते, म्हणजे भक्ताचं जे चित्त असतं ना ते पूर्णपणे शुद्ध होतं, चित्तशुद्धी पूर्ण होते. आणि ते जे चित्त असतं म्हणजे ह्याच्या आधीचे जे सगळे संस्कार असतात ते मिटून पुसून जाऊन शेवटी तिथे फक्त भगवंताचे संस्कार उरतात. म्हणजे काय की चित्त भगवत रूप झालं. म्हणजे काय, त्यावेळेसच खरोखर तो तद्रूप होतो. जेव्हा असं होतं म्हणजे आपल्या चित्तातून याच्या भगवंता व्यतिरिक्त, परमात्म्या व्यतिरिक्त, डिव्हिनिटी व्यतिरिक्त सगळेच्या सगळे संस्कार निघून गेले. मग जे उरेल दॅट इज ओनली डिव्हाइन. त्यावेळेसच खरोखर तो तद्रूप होतो. दॅट्स वेन वी बिकम वन विथ द डिव्हाइन, राईट. जैसा दीपे दीपू लाविजे, तेथ आदिल कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मीची होनी ठाके. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझं भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. एका दिव्याने समजा दुसरा दिवा लावला तर दोन्ही दिवे पेटलेले असताना पहिला कुठला आणि दिवा दुसरा कुठला हे कसं तुम्ही डिस्टिंग्विश कराल, नाही करू शकत ना. त्याचप्रमाणे जो सर्व भावानी माझं भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. मद्रूप म्हणजे माझ्याच रूपामध्ये येऊन, मद म्हणजे माझं आणि रूप माझं रूप होऊन राहतो. सो द भक्त लुजेस हिज रूप आणि ही बिकम्स माय रूप, असं आहे. ठीक आहे. मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती, किंबहुना जिती माझेनी जीवे. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती आहे तीच त्याची स्थिती व तेज आहे. फार काय सांगावं, माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. म्हणजे जी माझी स्वरूप शांती आहे, भगवंत जो आहे तो स्वरूपामध्ये शांत आहे, त्याचं स्वरूपच शांत आहे, तीच त्या भक्ताची स्थिती आहे आणि तेज आहे. फार काय सांगायचं की माझ्या जीवाने ते जगलेले आहेत, म्हणजे त्यांचा वेगळा जीवभाव नाहीच राहिला, माझ्या जीवाने ते जगलेले. म्हणजे आता बघा की हे भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत ह्या दोन गोष्टी दोन वेगळ्या सांगितलेल्या आहेत. परंतु खऱ्या भक्तीमध्ये भक्त उरतच नाही, फक्त भगवंतच राहतो. परंतु भक्त म्हणजे जीवात्मा आणि भगवंत म्हणजे ईश्वर, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या दोन्ही गोष्टी एकाच सत्य तत्वावर अध्यारोपित आहेत. सो दे आर बोथ सुपर इम्पोज्ड ऑन द सेम रियालिटी. that same reality or that ultimate reality you are तत्वमसी. आणि हेच आपलं स्वरूप आहे, हे खरं स्वरूप आहे. तर आपलं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप या दोन स्वरूपांमध्ये अंतर काहीच नाही. परंतु आपला जो स्वभाव आहे तो वेगळा आहे. आपण तो स्वभाव आपल्या संस्कारांनुसार घडवलाय. तर ते सगळे संस्कार जर पुसल्या गेले, सगळं चित्त जर पूर्णपणे शुद्ध झालं, कारण की चित्त म्हणजे काय, संस्कारांचा संचय. आतापर्यंत जे संस्कार होऊन गेले, व्हॉट एव्हर इम्प्रेशन्स वी हॅव कॅरीड इन द पास्ट और हेल्ड ऑन टू, दोज फॉर्म द चित्त. तर ते जर सगळं आपण डिलीट केलं का, कारण की आपल्याला कळलं की इट्स ऑल व्हर्च्युअल, इट्स नॉट रिअल. आपल्या मनामध्ये ज्या स्मृती आहेत ना त्या स्मृती खऱ्या थोडीच आहेत. त्या येतात आणि जातात, येतात आणि जातात. दे आर ओनली व्हर्च्युअल. त्यांना आपल्याला फक्त ड्रॉप करायचं. वन्स वी ड्रॉप देम देन वी आर डन. करेक्ट. जर आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल कुठल्याही प्रकारची आसक्ती नसली तर आपण वर्तमानात राहून नेहमी अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपण हे लक्षात येईल आपल्याला, आपण हे जाणू आतून की माझं जे स्वरूप आहे ते आणि भगवंताचं जे स्वरूप आहे त्या दोन स्वरूपांमध्ये फरक नाही, स्वरूप एकच आहे.
ओनली वन अल्टिमेट रियालिटी. भगवंताच्या खालची जी अल्टिमेट रियालिटी ती पण तीच आहे, आणि माझ्या खालची जी अल्टिमेट रियालिटी आहे ती पण तीच आहे. तर मी आणि भगवंत या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहे. पण हे भक्तीच्या दृष्टिकोनातून सांगितलं गेलं आहे म्हणून सांगितलंय की भक्त आणि भगवंत ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. एथ पार्था पुढत पुढती तेची ते सांगो किती, जरी मिया चाड तरी भक्ती न विसंबिजे घा. हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच ती किती सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अगा कुळाचिया चोखटपणा नलगा, अभिजात्य क्षणी झणी श्लाघा, व्युत्पत्तीचा वावगा सोसुका वहावा. अरे आमचं कुळ शुद्ध आहे, हा अभिमान न करो. तसंच आमचं कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका, आणि शास्त्राध्ययनाची व्यर्थ हाव का बाळगावी. म्हणजे आपल्या कुळाचा अभिमान किंवा शास्त्राचं मला ज्ञान असावं अशी हाव म्हणजे काय माहिती का, की मला शास्त्र माहिती आहे किंवा मी शास्त्र जाणतो, अशा प्रकारची आपली जी अहंकारी वृत्ती असते ना ती त्यांनी वाढवू शकते. म्हणून व्यर्थ हाव का बाळगावी. का रूपवयसा माझा आथिलेपणे का गांजा, आथिलेपणे का गाजा. का रूपवयसा माझा आथिलेपणे का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते. उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हायचं. संपन्नपणाचा डौल कशाला मिरवायचा. कारण माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर जा सर्व पसारा निष्फल आहे. म्हणजे आपल्याकडे जर खूप गोष्टी असल्या ना, संपन्नता असली, रूप असलं, तारुण्य असलं. का रूपवयसा माझा म्हणजे रूपाचा माज, आथिलेपण का गाजा म्हणजे संपन्नपणाचा डौल. गाजावाजा करतो ना आपण, माझ्याकडे एवढं आहे, माझ्याकडे तेवढं आहे, माझ्याकडे टेस्ला आहे आजकाल, किंवा माझ्याकडे मर्सिडीज आहे आजकाल, किंवा माझ्याकडे मोठं घर आहे आजकाल. अशा प्रकारच्या गोष्टी आपण गाजावाजा करून सांगतो ना लोकांना, नाही का. पण जर माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे. हे असून काही उपयोग नाही, कारण की भक्ती नाही. कणे विण सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे वोस नगर. धान्या वाचून पिशा असलेली कणस दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग. म्हणजे आता तुम्ही विचार करा की आता जस्ट आपला कॉर्नचा सीझन संपला, राईट, अमेरिकेतला. समजा आपण एखादं शेत बघितलं जिथे सगळे असे लागलेत मके म्हणजे कॉर्न, पण ती जी कणसं आहेत ना, त्याला आलेली कणसं, त्याच्या आतमध्ये दाणेच नाही आहेत, धान्यच नाही. मग काय उपयोगाची ती. कितीही चांगलं जरी पीक असलं जर त्याच्यामध्ये जर कणसं नसलीच तर मग, किंवा कणसांमध्ये दाणे नसले तर मग काय उपयोगाचे. शहर चांगलं आहे पण त्यात वस्तीच नाही आहे, मग त्याचा काय उपयोग. इट विल बी लाईक ए घोस्ट टाउन. शहर खूप सुंदर आहे पण त्याचा कुठे राहतच नाही त्यात, मग काय उपयोग आहे. दिस नो यूज, राईट. ना तरी सरोवर आटले, राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांझ फुली फुलले झाड जैसे. अथवा सरोवरातील पाणी आटलं, हे सरोवर म्हणजे लेक, त्याच्यातलं जर पाणी आटलं, किंवा रानामध्ये एखाद्या दुःखी मनुष्याची आणि दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडली तर काय होईल. एखाद्या झाडाला वांझ फुलांचा बहर आला. वांझ फुलं म्हणजे काय, की ती फुलं दे विल नॉट जर्मिनेट, आणि त्याच्यातनं फळं निर्माण नाही होणार. म्हणजे फुलं येतील पण फळं निर्माण नाही होणार. त्याला म्हणतात वांझ फुलं. त्यांचा बहर आला, खूप आली फुलं, मग त्याचा काय उपयोग आहे. तैसे सकळते वैभव, अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावे व परी जीवची नाही. पहा, म्हणजे सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती ह्यांचा मोठेपणा हे त्याप्रमाणे, कशाप्रमाणे, की ज्याच्यामध्ये काही सबस्टन्सच नाही आहे. ज्याप्रमाणे एखादं शरीर सर्व अवयवांनी पूर्ण आहे, जैसे शरीर हे सावेव. सावेव म्हणजे स अवयव, सर्व अवयवांनी पूर्ण असून, म्हणजे इट हॅज गॉट ऑल द ऑर्गन्स, परंतु त्यात जीवच नाही आहे. मग काय मत, इट विल बी कॉल्ड शव, इट विल नॉट बी कॉल्ड शरीर, नाही का. तैसे माझी भक्ती विण, जळोते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसदी काही. त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणं आहे त्याला आग लागू.
अर्जुना, पृथ्वीवर दगड नाहीत का? तसं होईल आपलं जीवन समजा भक्ती नसेल तर. पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्ये डावलून गेली, अभक्ता ते. हिवरांची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात. हिवर जे आहे ना, ते आय गेस काय तो कोणीतरी somebody can look up. मे बी इट्स जस्ट अ काइंड ऑफ प्लांटेशन किंवा कुठल्या तरी प्रकारचे झाडं असावेत ते, असं मला वाटतं. त्याची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात, त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्य निघून जातात. ज्यांना भक्ती नसेल त्यांच्यासाठी त्यांनी जर पुण्य कर्म समजा समोर आली सुद्धा ना, ते करणारच नाही ती पुण्यकर्म, कारण की भक्ती नाही. म्हणून त्यांना चुकवून पुण्य निघून जातात. निंब निंबोळिया मोडून आला, तरी तो कावळियासी सुकाळू जाहला, तैसा भक्तिहीनू वाढीनला दोषाची लागी. निंबाच्या झाडाला झाड मोडेल इतक्या निंबोण्या आल्या, तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो, कारण की त्या निंबोण्या ज्या असतात ना, ते कावळे खातात, ते पण कडूच असतात. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरताच वाढलेला असतो, त्याला काही पुण्याचं फळ लागत नाही त्याच्या जीवनाला. का षड्रस खापरी वाढिले, वाढुनी चोहटा ठेविले, ते सुनियाचेची ऐसे झाले जिया परी. अथवा षडरस अन्न खापरात वाढलं आणि वाढून तो उतारा रात्री चव्हाट्यावर टाकून दिला, तेव्हा नंतर मग काय की ते कुत्र्याच्याच उपयोगाला येतं ना. समजा आपण अन्न जे असतं ते खापरावर वाढलं आणि चव्हाट्यावर ठेवून दिलं, तर मग काय होईल, नंतर कुत्राच खाईल ना, नंतर आपण थोडीच खाणार आहे. तैसे भक्तिहीनाचे जिणे जिणे, जो स्वप्नी ही परी सुकृत नेणे, संसार दुःखासी भाणे भोग रिले. हे काय की त्याचप्रमाणे अभक्त मनुष्यांचं जीवित आहे. जे अभक्त आहेत म्हणजे जे भक्ती करत नाही त्यांचं जीवित तसंच आहे, त्यांचं जीवन तसंच आहे. कसं आहे की जो स्वप्नात देखील पुण्य करायचं जाणत नाही, अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढवून ठेवलेलं आहे. जे जागेपणी तर पुण्यकर्म करतच नाही, स्वप्नात देखील करत नाही, त्यांनी संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढवून ठेवलेलं आहे. त्याला दुःखच प्राप्त होणार आहे, या जन्मी देखील आणि पुढच्या जन्मी देखील. अशा प्रकारे हा आपण 31वा श्लोक संपवलात ना. तर ह्या 31व्या श्लोकाबद्दल कोणाला समजा काही चिंतन करायचं असेल, आपण करू शकता. कसं समजावून सांगितलं बघा आपल्याला. ज्ञानेश्वर किती सुंदर सगळं समजावून सांगतात. ते म्हणतात की शीघ्रतो होय धर्मात्मा, शांती शाश्वत मेळवी, जाण निश्चित तू माझा, भक्त नाशन पावतो. आहे. एनी थॉट्स अबाउट दॅट? आणि जर नसतील तर मग आपण आता इथे थांबू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.